2018ला शासन निर्णय निघाला 1% आरक्षण. ते अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. तुला 2 वर्षात या संस्थेतून बाहेर पडायचंय. अनाथ म्हटलं की संघर्ष हा आधार. तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय. या संस्थेत अधीक्षिका म्हणून काम करते. मला समाजात माझ्या भावंडांसाठी काहीतरी करायचंय. कोणताही अनाथ असो तो महत्वाकांक्षी असतो आरक्षण म्हणजे माझी शस्त्र आहे. आणि हा प्रत्येक महत्वाकांक्षी अनाथ हिमालय चढू पाहतो. तुम्ही आम्हाला जे आरक्षण दिले त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते. काल त्यांच्या ताटात भाकरी होती, आज माझ्या ताटात 30 भाकरी आहे. काल त्यांच्या हातात नोकरी होती, आज ती नोकरी माझ्या हातात आहे. आपली आयडेंटिटी लपवून जगावं लागतं. पण ही भाकरी, ही नोकरी, ही सहज मिळालेली देणगी नव्हती. नशिबाच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी घेतलेला तुम्ही हा एक निर्णय, एक संवेदना आणि एक मनापासून केलेला प्रयत्न, ज्यांनी आज आमचं हे आयुष्य बदललंय. सर, खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. डोळ्यात पाणी नाही माझ्या, पण भाऊक झालोय मी. डोळ्यात पाणी नाही माझ्या, पण भाऊक झालोय मी. नाही सर, आज घ्यायला नाही, काही द्यायला आलो. कारण देव हाऊस नाही, गरज पुरवतो. तुम्ही तर आमच्या आयुष्यभराची गरज पुरवली सर. फार थोडी कामं अशी असतात की ज्याने आपल्याला खूप समाधान प्राप्त होतं. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता.